बरेच जण ओळखतात. डॉक्टर साहेबांच्याच बिल्डिंग मध्ये डॉक्टर साहेबांनी माझा कार्यक्रम घेतले होते 2 वर्षाखाली. आणि तिथं याच्यावर भरपूर, कारण हायली एज्युकेटेड जास्तीत जास्त शिकलेली माणसं होती. त्याच्यावर अर्धा तास फक्त तेलावर, गोड तेलावर झाली चर्चा. आता बरेच जण काय म्हणणार, गोड तेल. आता गोड तेल तर गोड तेल सारखं वाचल्यात पाट्या आमच्या बी घरी आहेत म्हणणार का नाही? 5 लिटरचा डबा आहे, हा तसलाच कॅन आमच्या बी घरी आहे म्हणणार. पण तुम्हाला सांगू का, जरा जवळ या, हे जवळ घ्या, तुमचाही पाकिट घ्या. इथं वाचा काय लिहिलंय, फिजिकली रिफाईन म्हणजे अत्याधुनिक पद्धतीने ज्याच्यात केमिकल न टाकता बनवलेला गोड तेल. आणि तुमच्या पाकिटावर आहे का? एकाने म्हणलं लिहायचं विसरलं वाटतं आमचं पाकिटवाला. अरे मरायला लिहितं ते नाही, नसल्यावर लिहू शकते का? पोलीस केस होते, आला का लक्षात? असलं तर लिहिता येते. मग खाली इथं काय आहे, काय की बाबा नवीन दिसू लागलंय, वाचा हो म्हणले, जवळून वाचा तुम्ही नंतर. 1400 मिलीग्राम पर 100 ग्राम, म्हणजे 100 ग्राम मध्ये 1400 मिलीग्राम ओरिजिनॉल गॅरंटीने आहे. मग म्हणले हे काय हो? ओरिजिनॉल म्हणजे निसर्गाने दिलेली अत्यंत जबरदस्त देणगी, ज्यामुळे आयुष्यात 18 रोग आपल्याला होऊ शकत नाही. नुसतं तेल बदलल्याने बऱ्याचशा बिमारीपासून आपण वाचू शकता. मग खाली लिहिलेलं आहे +F. आता तुम्ही काय करा, घरी गेल्यानंतर एकच काम करा, राईस ब्रॅन ऑइल. विराट कोहलीला ओळखता का नाही? ओळख. नरशीला आला नसेल जाऊ द्या, पण ओळख आहे का नाही? नाही आलाच नाही तर कशाला ओळखू आम्ही असं म्हणणं. विराट कोहलीला ओळखता का नाही? युट्यूबवर लिहा राईस ब्रॅन ऑइल विराट कोहली. 2 मिनिटात या तेलाबद्दल, या निशाणीबद्दल त्यांनी काय म्हणते बघा. मी म्हणले तर तुमच्या लक्षात येणार नाही. आणि एका ठिकाणी म्हणलो मी, एवढं गुणवान तेल बीपी वाल्यांना बीपी कंट्रोल करण्यासाठी, ऍसिडिटी गॅस कंट्रोल करण्यासाठी, शुगर वाल्यांना शुगर वाढू देणार नाही, असे जबरदस्त नैसर्गिक अनेक घटकावाला हा तेल आहे. म्हणून हा तेल कुठे विकला जातो सांगू का? ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, नेदरलँड, अमेरिका. कुठून चाललंय हा तेल? आपल्या देशातून. काय भावाने? 800 रुपये, 900 रुपये, 1000 रुपये, 1100 रुपयाला 1 लिटर. आणि म्हणून इतर तेलांना कधी तुम्ही ऐकलात का पारितोषिक मिळालं म्हणून? आहे का पुरावा? आपल्या लातूरच्या कीर्ती गोल्डला मिळालं म्हणून आहे का तुमच्याकडे काही फोटो वगैरे? दाखवा. याला भारत सरकारने 4 पारितोषिक दिले. किती? मनमोहन सिंगने दिले, APJ कलामने दिले, प्रतिभाताई पाटीलने दिले. मग एक कार्यकर्ता उठला, त्यांनी म्हणला हे जुन्या लोकांनी दिले असतील. मी म्हणलो एक काम करा,